झी 24 तास एक पाऊल पुढे. जागेवरून मला क्रिकेट मॅच बघायला मिळाली पाहिजे, तर याबाबतचं काय मी तुम्हाला सांगेन, एक छोटं उदाहरण सांगेन. सामना ट्रॉफीचा अंतिम सामना एमआयजीवर होता आणि बाळासाहेब येणार अशी चर्चा होती, हवा होती. आम्हाला वाटलं नाही की बाळासाहेब येतील, कारण तसा सामना होता अंडर 14चा सामना ट्रॉफी होती, सामना करंडक होता. पण 14 वर्षाच्या मुलांसाठी बाळासाहेब येतील असं वाटलं नव्हतं. पण बाळासाहेब आले आणि बाळासाहेब आले एवढंच नव्हे, ते बसले. आम्ही त्यांना त्यांची व्यवस्था केली, ते बसले, ते चहा वगैरे त्यांनी घेतला आणि तेवढे काय मॅच पूर्ण बघायची. तर आमच्या पुढे सगळ्या मॅनेजिंग कमिटीवर मॅच इथनं त्यांच्यासाठी आम्ही व्यवस्था केली होती. ते म्हणलं मला बिहाइंड द विकेट्स मॅच बघायची. आता बिहाइंड द विकेट त्या विकेटच्या बरोबर बॉल कसा स्विंग होतोय, कसा वळतोय, कोण कसा खेळतोय, हे सगळं त्यांना म्हणजे क्रिकेटच्या रसिक, खरा रसिक ज्याला म्हणतात, तशा पद्धतीने त्यांनी विनंती केली, म्हणजे सांगितलं, आदेश दिला असं म्हणावं लागेल. मग आम्ही त्यांना मॅनेजिंग कमिटी रूममध्ये दिलं, तिथे सोफा वगैरे घातला, एसी लावला आणि तिथनं बघून बाळासाहेब बरोबर बिहाइंड द विकेट मॅच बघितली आणि आनंद लुटला. रमाकांत देसाईंबाबतचा सुद्धा एक किस्सा प्रसिद्ध आहे की त्यांच्या शिवसेना प्रमुखांच्या मैत्रीचा काही वेळा वेगळ्या अर्थाने का होईना पण उपयोग झालेला आहे क्रिकेटपटूंना किंवा त्यांच्या करिअरसाठी म्हणा. याबाबत काय सांगा? रमाकांत देसाई कॉटेज जे शिवाजी पार्कला जवळ आहे, गोटस्कर त्याच लेनमध्ये येते. तर ते आणि बाळासाहेब दोघंही चालत चालत दादर स्टेशनपर्यंत जायचे आणि रमाकांतची आणि शिवाजी पार्कची आणि बाळासाहेबांची अति घट्ट मैत्री होती. म्हणजे शिवाजी पार्क म्हणजे बाळासाहेब, बाळासाहेब म्हणजे शिवाजी पार्क, हे पूर्वीचं समीकरण. नंतर ते बदललं, शिवसेना म्हणजे बाळासाहेब आणि बाळासाहेब म्हणजे शिवसेना, असं ते समीकरण होऊन गेलं. पण त्यावेळेला होतं समीकरण क्रिकेट म्हणजे बाळासाहेब किंवा रमाकांत देसाई आणि शिवाजी पार्क जिमखाना म्हणजे बाळासाहेब. तर इथे इलेक्शन होती एमसीएची, मुंबई क्रिकेट असोसिएशनची, आणि दोन पॅनल नेहमीप्रमाणे होते. एक पॅनल मनोज जोशींचं होतं, दुसरं पॅनल माडळकर गटाचं होतं. माडळकर गटातर्फे रमाकांत उभा होता आणि त्यांच्या मनोज जोशी ग्रुपतर्फे नरेंद्र तांबाणे उभे होते. दोघेही कसोटी, दोघेही चांगले, दोघांचे गुणवत्तेचे प्रश्नच नाही. पण असं बाळासाहेबांनी आदल्या दिवशी एक फतवा काढला की माझा रमाकांत, माझा शिवाजी पार्कचा रमाकांत देसाई निवडून यायलाच पाहिजे. पंत तुमच्या पॅनलचं कोण आहे, कसं आहे मला माहित नाही, तुमच्या पॅनलच्या विरुद्ध असं तरी माहित नाही, पण रमाकांत निवडून यायला पाहिजे. रमाकांत आदेश, आणि ते आदेशच द्यायचे ना, आणि मानावंच लागायचं. आणि मनोज जोशींसारखा त्यांचा आवडता शिष्य म्हणा किंवा अति जवळचा नेता म्हणा, आणि शेवटी रमाकांत देसाई 17 मतांनी निवडून आला. आणि ते सुद्धा आला तर बाळासाहेबांचा आदेश होता. तो जर आदेश नसता निघाला तर माहित नाही निवडणुकीत काय झालं असतं. क्रिकेट बरोबरच इतरही खेळांविषयी सुद्धा बाळासाहेबांना जिव्हाळा होता. विशेषतः कबड्डी सारखा जो अस्सल महाराष्ट्राच्या मातीतला खेळ आहे त्याच्याविषयी सुद्धा त्यांना जिव्हाळा होता. त्यांचं कबड्डीचं आणि बाळासाहेबांचं काय नातं? नाही, खरं आहे, बाळासाहेब फक्त क्रिकेट प्रेमी होते ना, हे क्रिकेटमध्ये होतेच, पण ते क्रीडाप्रेमी होते. मला आठवतं एकदा श्रमिक जिमखान्यावर आपल्या नामजोशी मार्गावरील तिथे कबड्डी स्पर्धा होती आणि अंतिम सामना होता आणि आमची कॉमेंट्री सुरू होती. आम्ही कॉमेंट्री करताना आम्ही कसं मध्यरेषेत जवळ बसायचो आणि तिथे कॉमेंट्री करायचो. बघता बघता विश्रांतीला काय लागून टाळ्यांचा कडकडाट झाला, फटाके फुटायला लागले. अरे झालं काय, आतषबाजी सुरू झाली. तर अनाउन्समेंट केली की बाळासाहेब ठाकरेंचं आगमन झालंय. तर बाळासाहेब ठाकरे आले म्हणजे सिक्युरिटी वाढली, लगेच धावपळ सुरू झाली आणि बाळासाहेब त्यांनी स्टेजवर बसवलं. आणि स्टेजवर बसवलं, बाळासाहेब म्हणले की ते 5-10 मिनिटं बसले, ते पाणी वगैरे प्यायले आणि म्हणले की स्टेजवर बसून कबड्डी बघायची शक्यच नाही म्हणे, मला कबड्डी मध्यरेषेवर आणि मैदानात न बघायची आहे. आम्ही जिथनं कॉमेंट्री करत होतो त्याच्या बाजूला येऊन बाळासाहेब बसले. बाळासाहेब आम्ही उभे राहतो, खाली बसा, उभं काय राहते, बसा खाली. आणि त्याने मला व्यवस्थित केलं, माझ्या बाजूला बसले. तिथनं त्यांनी सामन्याचा आनंद लुटला, आमची कॉमेंट्री ऐकली आणि खुश झाले. तर असे बाळासाहेब क्रीडाप्रेमी होते, केवळ क्रिकेट प्रेमी होते असं नाही, तर क्रीडाप्रेमी होते. खरंय. बाळासाहेब आणि क्रीडाप्रेमी याविषयीचे अजून काही पैलू, अजून काही आठवणी आपण संत सरांकडून जाणून घेऊया. मात्र त्यापूर्वी एका ब्रेकसाठी थांबूया. झी 24 तास एक पाऊल पुढे.